जशी आपल्याकडे आलू वांग्याची भाजी फेमस आहे तशीच विदर्भातली डाळभाजी पण खूपच जास्त प्रसिद्ध आहे. तर चला बघू विदर्भाची डाळभाजीची रेसिपी. हे सगळ्यात पहिले टाकलं याच्यात हळद, शेंगदाणे, मीठ आणि खोबरं. ही डाळभाजी तुम्हाला फक्त विदर्भामध्येच खायला मिळेल आहे. तर ही टाकली गेलेली आहे त्याच्यात गोडची भाजी आणि याच्यामध्ये टाकलेली थोडीशी कैरी आणि ही आहे तुरीची डाळ. आणि डाळभाजीमध्ये तुरीची डाळ आणि दुसरी जी आहे चण्याची डाळ पण मिक्स असते, त्याच्यामुळे याला डाळभाजी अशी म्हटली जाते. आणि विदर्भकरांची हे खूप जास्त फेमस आहे. तर आपली डाळभाजी रेडी झालेली. आता आपण बनवतो याचा तडका. आणि विदर्भकरांना तडका जे आहे ते एकदम तिखट पाहिजे, त्याच्यामुळे याच्यात टाकलेला आहे राई, मोहरी, जिरा आणि हा टाकलेला आहे तिखट ठेचा, अद्रक लसणचा पेस्ट आणि हे टाकले गेले याच्यात कांदे. कारण विदर्भकरांना स्पायसी खाल्ल्याशिवाय त्यांना काहीच आवडत नाही. याच्यामध्ये कढीपत्ता, मसाला आणि याच्यात टाकली गेली अजून थोडीशी हळद. आणि ही आहे विदर्भकरांची फेमस तिखट अशी लाल मिरची. कारण तडक्याचा जो कलर आहे तो लाल मिरचीमुळेच येणार आहे आणि याचा टेस्ट जो आहे तो खूपच चांगला लागतो. आता याच्यात टाकलेलं आहे थोडंसं मीठ, थोडेसे टमाटे आणि हा जो आपला तडका आहे तो बनवून रेडी झालेला आहे. कारण ही जी डाळभाजी तुम्हाला पंगतमध्ये किंवा एखाद्या भंडारामध्येच खायला मिळणार आहे. तडका रेडी झाल्यानंतर आता त्याच्यात आपण टाकतो याची गोडची मिक्सची डाळ जी आपण बनवली आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावरती कशी मस्त अशी तरी आलेली आहे. आणि हे खूपच जास्त स्पायसी आहे आणि पूर्ण विदर्भामध्ये खूप जास्त पॉप्युलर आहे. तर या व्हिडिओला आपल्या विदर्भकरांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही नाही ट्राय केली असेल तर आमच्या विदर्भाला नक्की या. थँक्यू.